तर सकाळचं ध्यान झालं, सकाळचं किंवा संध्याकाळचं सांज वेळेचं ब्रह्ममुहूर्ताचं ध्यान झालं. सकाळचीही वेळ ब्रह्ममुहूर्त आणि संध्याकाळचीही वेळ ब्रह्ममुहूर्त समजला जाते. जोडणारा तो ब्रह्ममुहूर्त थोडक्यात सांगितलं शास्त्रामध्ये. म्हणून संध्या म्हणतो, संधी, संधान, शरसंधान म्हणतो. जरासंध नावाचा राक्षस होऊन गेला. महाभारतात वर्णन आहे, श्रीकृष्णाने भीमाकडून ज्याचं दमन करून घेतलं. जराने संधान केलं, शिवलेला. त्याचे निरनिराळे अवसर शिवून जोडून आणलेले आहेत. ही संधी जोडून आली, चालून आली. ती संध्याची वेळ. सूर्यास्ताकडून सूर्योदयाकडून पुढच्या क्षणाला ते सुमुहूर्त समजले जातात. दोन्हीचा लाभ प्राप्त करून देणार आहे. तर अशा वेळी हरिनामाचं स्मरण झालं, ध्यान झालं. भाद्रपद मासाच्या शुक्ल पक्षात गणेश चतुर्थी नंतर, ऋषी पंचमी नंतर मनाची तयारी झाली. 7वा अध्याय पुन्हा पुढे सुरू करू. मागच्या वेळेस 7व्या अध्यायाच्या 7व्या श्लोकापर्यंत झालं. मत्तः परतरं नान्यत् किंचित् अस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. हा शेवटचा मागच्या वेळेस अध्याय श्लोक झाला होता. मत्तः परतरं न अन्यत्, माझ्या पलीकडे अजून दुसरं काही नाही. किती, कसं, किंचित अस्ति धनंजय, एवढं सुद्धा, थोडं सुद्धा नाही माझ्या पलीकडे. सृष्टी माझ्या व्यतिरिक्त, माझ्या सोडून, मला सोडून, माझ्या बाहेर, माझ्या विना, माझ्या शिवाय अजून एवढं सुद्धा नाही. किंचित, एक कण सुद्धा माझ्या व्यतिरिक्त नाही, राहू शकत नाही, आहे नाही. आपल्या प्रिय मित्र, सखा, भक्ताला सांगतोय, गुपित सांगतोय, लाऊडस्पीकर घेऊन लाखोंसमोर नाही ओरडून सांगत आहे. एकाला रहस्य सांगतोय, हलक्या आवाजात 2 फुटावर उभं राहून. म्हणजे नक्कीच काहीतरी श्रेष्ठ सिक्रेट असणार. अरे ऐक, मीच आहे सगळीकडे, माझ्याशिवाय काहीच नाही, दुसरं शक्यच नाही आहे. मत्तः परतरं नान्यत् किंचित् अस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतं. मागच्या सांगितलं होतं, ओत म्हणजे भरणं, प्रोत म्हणजे वाहणं. ओत प्रोत, मावेस्तोर ओत, मावत नाही तरी ओत, तर ते प्रोत. इथे प्रोत शब्द, वाहून राहिलोय मी सगळीकडे. मयि सर्वमिदं प्रोतम, सगळ्यांमध्ये मी इतका भरलोय ठसून ठसून, वाहून राहिलोय. सच्चिदानंद, आनंद, चैतन्य, सतता. मयि सर्वम इदम, इदम म्हणजे इथे, इथे जे काही आहे, ब्रह्मांड, 14 भुवन, सृष्टी, सूर्यलोक, सूर्यमंडळ, पृथ्वी तलावर, आपल्या घरात, आपल्या खोलीत, आपल्या चित्त आकाशात, हृदयात, शरीरात, रोम रोमात वाहून राहिला, धड 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 वाहून राहिलाय ईश्वर. आणि कल्पनाच नाही, अनुभवच नाही, लक्षच नाही. कारण धबधब्यासमोर उभं असलो, पण मन दुसरीकडे असलं, डोळे तोंड विमुख केलं, तिकडे पाहायच्या ऐवजी दुसरीकडे पाहिलं, नजरही नाही आणि मनात लक्षही नाही दुसरीकडे, तर धबधब धबधब धबधबा जरी सुरू असला तरी लक्ष नाही, माहित नाही. तसा ईश्वर रूपी धबधबा सतत वाहून चालला, पण सन्मुख व्हायच्या ऐवजी विमुख झालं, लक्ष नाही, आयुष्य निघून गेलं खाण्यापिण्यात. पुन्हा पुन्हा तेच, बाथरूमला झाली का, भूक लागली का, खाल्लं का, पिल्लं का, काही बघितलं का, पुढचा शो पाहिला का, मग अजून पुढची आता भूक लागेल त्याची खाण्याची व्यवस्था, पिण्याची व्यवस्था, मग पोटात गेलं तर बाथरूमला, टॉयलेटला जाण्याची व्यवस्था.
दोन्ही झालं तर आता पुढचं काही बघण्याची, ऐकण्याची, कॉल करण्याची व्यवस्था. तर समोर धबधबा धबधब धबधबा होऊन राहिला ईश्वर रूपी, पण मान फेरून घेतली आणि मन फेरून घेतलं. मन आणि मान दोन्ही फेरून घेतले तर मग नाही लक्षात, अनुभव नाही. तो तर म्हणताय मयी सर्वमिदं प्रोतम, सूत्रे मणिगणा इव. दोऱ्याच्या सुतात जसा दोऱ्याच्या सुताच्या मणीमध्ये गुंडीमध्ये मागच्या वेळेस सांगितलं होतं आठवण, सगळीकडे कापूसच आहे. कापूस सोडून दुसरं काहीच नाहीये. पूर्ण कापड जे अंगावर घातलंय सगळं कापूसच आहे. वर जरी निरनिराळे रंग दिसत असले, वरून वरून निरनिराळा आकार दिसत असला, बाह्य आहे असं आहे, पण मुळात मात्र कापूसच आहे. तसं स्त्री दिसत असली, पुरुष दिसत असला, गोरा आहे, काळा आहे, उंच आहे, चांगला आहे, वाईट आहे, हे निरनिराळे त्याच्यावर डिझाईन केलेले आहे व्हेरायटीसाठी, पण मुळात मात्र तोच आहे. मागच्या वेळेस झालं हे धनंजय, मुझसे भिन्न दूसरा कोई भी परम कारण नहीं है। यह संपूर्ण जगत सूत्र में सूत्र के मणियों के सदृश मुझ में ही गुंता है। हे पूर्ण 14 मण्यांची माळ जण काही वैजयंती करी लख लख विद्युल्लते चिये परी. हे लखलखणारे तारे आणि मध्ये मोठं चंद्ररूपी पदक, त्याच्या नुसतं मानेभोवती अटकलेलं आहे. इतका तो कंट्रोल मध्ये आहे, इतका सगळं त्याच्या भोवती आणि त्याचा आहे. आजचा पहिला श्लोक, 8वा श्लोक 7व्या अध्यायाचा, इथून सुरुवात करू. रसोहम अप्स कौन्तेय प्रभास्मि शशि सूर्ययोः प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषं नृषु पुण्यो गन्धः पृथिव्यां च तेजश्चास्मि विभावसो जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम् बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजः तेजस्विनामहम् बलं बलवतां चाहं कामराग विवर्जितम् धर्मा विरुद्ध भूतेषु कामोस्मि भरतर्षभ. 8, 9, 10, 11. हिंदीत वाचतो आणि मग आपण चौलगडा करू. हे अर्जुन, मैं जल में रस हूँ, चंद्रमा और सूर्य में प्रकाश हूँ, सूर्य में संपूर्ण वेदों में ओमकार हूँ, आकाश में शब्द और पुरुषों में पुरुषत्व हूँ, मैं ही पृथ्वी में पवित्र गंध और अग्नि में तेज भी मैं ही हूँ, तथा संपूर्ण भूतों में उनका जीवन हूँ और तपस्वियों में तप मैं हूँ. अर्जुन, तो संपूर्ण भूतों का सनातन बीज मुझको ही जान. मैं ही बुद्धिमानों की बुद्धि और मैं ही तेजस्वियों का तेज हूँ. हे भरत श्रेष्ठ, मैं ही बलवानों का आसक्ति और कामना से रहित बल अर्थात सामर्थ्य हूँ और सब भूतों में धर्म के अनुकूल अर्थात शास्त्र के अनुकूल काम हूँ. रसो हम अप्सु कौन्तेय प्रभास्मि शशि सूर्ययोः. रस म्हणजे द्रवता, द्रव्यता, फ्लुइडिटी, पाण्याचा चव. रसो हम अप्सु कौन्तेय, जल में मैं रस हूँ. पाण्यात जर वाहण्याची क्षमता नसती, आपल्या थुक्यात जर थुका जर ओला नसता, ओलेपणा मी आहे तो म्हटलाय, ओलेपणा नसतं तर डोळ्यात अश्रू नाही, डोळे कोरडे, जीव कोरडी, जिभेत थुका नाही, पाणी पिऊ नसतो शकलो, पाणी खाता नसतं आलं, ओलेपणा जर नसता तर, रक्त वाहू नसतं शकलं शरीरात, ओलेपणा नसता तर, धमण्यांमध्ये पृथ्वी सगळी कोरडी पडली असती. मूळ जे राशन करतात
झाड लावलेले, खाली मुळं गेलेले, प्राशन करून सॅप त्याचा म्हणजे शोषण करतात, पोषण ज्याने होतं, पृथ्वीतला रस, ते जर फ्लोइड नसतं, ओलावा नसता, नुसती माती असती, कोरडी माती, आणि त्यात मूळ गाडलं असतं, तर पानांपर्यंत, फुलांपर्यंत येऊ नसतं शकलं. रसोहम अप्सु कौंतेय, इतकी छोटीशी गोष्ट, पण किती मोठं त्याचं महत्व, की मी रस रूपाने स्थित आहे, मी वाहायला लावतो, वाहू देतो, वाहण्याची व्यवस्था करतो, ओलावा देतो मी, जिथे जिथे जे आहे तिथे त्या सगळ्यांमध्ये मीच आहे. मी आहे म्हणून ओलावा आहे, मी आहे म्हणून वाहू शकते ते, मी ते एनेबल करतो, मी असं शक्य करतो, जलामध्ये स्थित होऊन त्याला वाहण्याची व्यवस्था, त्याला वाहण्यासाठी बद्ध करतो. प्रभास्मी शशी सूर्ययोः, सूर्याची आभा आहे आणि सूर्याची प्रभा आहे. प्रभा म्हणजे प्रोजेक्टिंग, बाहेर जाण्याची शक्ती. काही जरुरी नव्हतं, आवश्यक नव्हतं. सूर्याला कोणी सांगितलं, अशी कोणी व्यवस्था केली की इतके करोडो करोडो मैल दूर आहे सूर्यनारायण, तुमची जी आभा आहे, तुमचं जे वलय आहे, त्याचा प्रकाश दूर दूर पर्यंत जाऊ. सूर्याचं नाव कळलं, सूर्य भगवान प्रगट झाले, प्रभा इथपर्यंत पोहोचली. सूर्याची जी आभा आहे ती करोडो मैल पर्यंत प्रोजेक्ट व्हावी, दूरपर्यंत फेकल्या जावं, सगळ्यांना मिळावा. असा का नियम कसा असायला, कोणी बद्ध करावं त्याला? प्रभा अस्मि शशी सूर्ययो, चंद्रमा सौम्य शीतल दिसतोय, पण इथपर्यंत माझ्या डोळ्यापर्यंत जर नाही आली त्याची रोशनी, तर मला दिसू नाही शकत. आपल्याला तीच वस्तू दिसते, तेच दिसते ज्याच्यावर पडलेला प्रकाश आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचतो. सूर्यप्रकाश चंद्रावर पडला आणि तो रिफ्लेक्ट माझ्या डोळ्यापर्यंत आला, तर मला चंद्र दिसला. तर ती शक्ती प्रोजेक्ट करण्याची, दूरपर्यंत जाण्याची, जाऊ शकण्याची, त्याला प्रभा म्हणतो. प्रोजेक्शन, प्रोजेक्टेड, प्रेझेंटेशन करतो, तर प्रोजेक्ट करतो तरच दिसते. सिनेमा जातो, थिएटरमध्ये, टॉकीजमध्ये जातो, प्रोजेक्टर असते मागे वर, पाहिलं तर बॉक्स ऑफिसच्या वर, तिथेच नुसतं असतं, त्या सिनेमा नुसतं त्या रील पट्टीवर काही कळलं नसतं, पण त्याच्यात ती शक्ती आहे, तो लाईट लावून प्रोजेक्ट करतो, प्रभा टाकतं दूरपर्यंत मोठ्या पडद्यावर. तसा सूर्याने आपला प्रकाश आपला जर ठेवला असता नुसतं तर काय उपयोग नव्हता, पण त्याच्यामध्ये प्रोजेक्शनची शक्ती आली. चंद्रामध्ये नुसतं आपला जवळ पांढरापणा ठेवून आपल्याला काही त्याचा, पण त्यात प्रोजेक्ट करण्याची, तो म्हणतोय प्रभा अस्मी, अस्मी मी आहे, शशी सूर्य योग, शशी म्हणजे चंद्र, सूर्य म्हणजे सूर्य. रसोहम अप्सु कौंतेय, प्रभास्मी शशी सूर्य योग, मी आहे म्हणून काही वाहू शकता. पडलं राहिलं असतं तसंच तिथल्या तिथे पाणी खडा बनून, थोका तिथेच गळून राहिला असता, रक्त नुसतं गोठून गेलं असतं. पृथ्वीमध्ये नुसतं मिनरल्स पडले राहिले असते, झाड सुकून पडून मरून गेले असते, सगळीकडे विरान सुनसान झालं असतं. मी त्यात एंटर झालो. वेदांमधल्या पुरुष सूक्तातला शेवटचा श्लोक येतो, ओम यज्ञेन यज्ञम यजंत देवास स्थानी धर्माणि प्रथमान्य आसन तेह नाकम महिमान सचंत यत्र पूर्वे साध्या संती देवाः. आरतीनंतर जो म्हणतो तो पुरुष सूक्तातला आहे, शेवटचा श्लोक आहे, पुरुष सूक्त वेदांमधला आहे. त्याचा अर्थ आहे की ह्या देवानी अशी कृपा केली, ह्या विष्णूनी, हा जो पुरुष आहे यांनीच महायज्ञ केला, सॅक्रिफाईस केला. यज्ञ म्हणजे त्याग, स्वतः बद्ध होऊन गेला. हे बनवलं सगळी सृष्टी, पण निर्जीव होती, काहीच नव्हतं करू शकत, जड पडलं राहिलं होतं पूर्ण सृष्टी. शेवटी यांनी म्हटलं हा एकच चैतन्य पुरुष आहे, सच्चिदानंद, की ठीक आहे, थोडं थोडं मी माझा प्रभाव यांना देतो, प्रभाव यांना देतो. आणि मग जिथे जिथे यांनी नजर टाकली, ज्या त्यांच्यामध्ये हा स्वतः एंटर झाला, विराट पुरुष, याची शक्ती, याचं चैतन्य तिथे 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 शिंपडत गेला. जिथे जिथे यांनी नजर फिरकली, शिंपत गेला आपले चैतन्य, आणि त्यातून मग जीवन निर्माण झालं.
मग सृष्टी निर्माण झाली, मग झाडांमध्ये पानं ओले झाले, मग फिरायला लागलं सूर्यमंडळ, मग तेज दुसऱ्यांपर्यंत पोहोचायला लागलं. जोपर्यंत हा आपलं चैतन्य शिंपडत नाही, जिथे तिथे निर्जीव पडलं राहतात. हा याने त्याग केला. हा त्या श्लोकातला, जे पुरुष सूक्ताच्या शेवटच्या श्लोकातला वेदांमधल्या, यज्ञेन यज्ञम मी यजंत देवा, हा असा देव आहे. हे इंद्र अग्नी सगळे पडले होते, मुर्दे पडले होते. इंद्र मुर्दा इंद्राचा, अग्नीचा थंडा पडला त्याचा, अग्नीचा देव मुर्दा अग्नी, वायू फ्रोझन स्तब्ध मुर्दा वायुदेव. हे मुर्दे पडलेले होते नुसते बनवून, देव 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 देव. पण हा जोपर्यंत यांच्यामध्ये प्रवेश, यांनी जोपर्यंत आपली शक्ती नाही दिली, या नारायणाने यांनी जोपर्यंत आपले घे, बरं तू हे घे, तू हा धंदा सुरू कर, तू हे पैसे घे, तू हा तुझा बिझनेस सुरू कर, तू हे पैसे घे, तू हे डॉक्टरचं बिल भर, तू हे पैसे घे, तू असं काम कर, तोपर्यंत बस हात बल होऊन होते. मग इंद्र काम करायला लागला, अग्नी वायू सगळे, वायुर्मग्नि वरुण शशांक प्रजापतिश्च प्रपितामहश्च नमो नमोस्ते सहस्रपुरुषः पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते, पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते. हा 11व्या अध्यायातला श्लोक आहे. विराट रूप बघितल्यावर अर्जुन म्हणतो, ब्रह्माणमीशं कमलासनस्थं ऋषींश सर्वान. अरे मी तो, ओ माय गॉड, तुझ्यातच पाहतोय सगळं. ब्रह्माणम ईशम कमल आसनस्थम, ब्रह्मा चतुर्वदन जो आहे, ईश म्हणजे शिव कल्याणकारी, आणि कमलात वास करणारा कोण? तो विष्णू नारायण. अकरावा अध्याय विश्वरूप दर्शन झाल्यावर म्हणतो, ओ माय गॉड, भाऊ तू खरंच तुझे सांगितलं आधी ते प्रत्यक्ष मी बघून राहिलोय. त्यांनी प्रार्थना केली, अर्जुन मला दाखव तू खरं कसं आहे ते. तर दाखवलं, घे बघ. तर ब्रह्मा तुझ्यात दिसतोय मला, शिव तुझ्यात दिसतोय, आणि विष्णू तुझ्यात दिसतोय. ब्रह्माणमीशं कमलासनस्थं ऋषीश्च सर्वानुराग. ऋषी सगळेच्या सगळे अनुरागाने तुझ्यामध्ये बसलेले दिसतात आहे. इतकंच नाही, वायो अग्नी वरुण शशांक. शशांक म्हणजे चंद्र देव, सशाचा अंक ज्यावर तो शशांक, ससा दिसतो ना चंद्र, शशांक. प्रजापतिश्च प्रपितामहश्च. प्रजापती ब्रह्मा, प्रजापती प्रजनन सांभाळणार, त्याचा वडील ब्रह्मा. म्हणून मग तो कृतांजलिर भाषितम सज्जल नेत्रम श्लोक आहे त्या, नमो नमस्ते तु सहस्र पुरुषः पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते. पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. अरे बापरे, हजार कसं हजारांमध्ये तू दिसून राहिला आहे. तसा तो इथे हलकासा संकेत करताय, ज्याची बुद्धी सूक्ष्म असेल, ज्याचं लक्ष असेल, ज्याला इच्छा असेल, ज्याला यात रुची असेल, ज्याची वेळ आली असेल, ज्याला संसाराचा वैताग आला असेल, वीट आला असेल, झंझटीतून सुटायचं असेल, थोडक्यात म्हणजे ज्याची अक्कल फुटली असेल थोडी, ज्याच्या डोक्यात अक्कल आली असेल आता हे अनुभव घेऊन संसाराचा, त्याच्यासाठी हलकासा शाण्याला शब्दांचा उल्लेख केलाय. पहिले सत्य रसोहम कोणते, अरे मी नसतं तर काही वाहूच शकलो नसतं. ते पडलं होतं बनवून तसंच्या तसं. शेवटी मी त्यात एंटर झालो म्हणून मग वाहायला झरझर झरझर झरे झरे नद्या पाणी वाहायला लागला, तुझ्या धमण्यांमधून रक्त वाहायला लागला, जिभेत ओलावा आला, डोळ्यात ओलावा आला, ब्रेन पर्यंत, तुझ्या मेंदूपर्यंत पोहोचलं. मी तिथून स्वतःला काढून घेतलं तर स्तब्ध फ्रोझन, हा डॅड बनून जातो ना, रक्त वाहत नाही ना मुर्द्यातलं, त्याच्यामध्ये तिथपर्यंत पोहोचत नाही तर मग झालं, सोडून द्यावं लागतं. ते हलकस एवढं स्वस्त नाही करावं ईश्वराला की फक्त देवघरात, फक्त मूर्तीत, फक्त मोदक खाणारा,
फक्त असं करणार, फक्त कुठे नाही आहे तो, कशात नाही आहे, काय नाही करत आहे, हा प्रश्न आहे. कुठे आहे हा प्रश्न नाही आहे. देव कुठे आहे, देव कोण आहे, देव काय करतो, हे प्रश्न सीमित आहे. असीम निस्सीम प्रश्न हा आहे. देव कुठे नाही आहे, कशात नाही आहे, काय नाही करत आहे, तोच आहे, तोच करतो आहे, तोच सगळीकडे आहे. रसो हम अपसु कौंतेय प्रभास्मि शशी सूर्य. सूर्य पडला राहिला असता तिथे, नजरेला दिसलाही नसता सूर्य असून इथपर्यंत पोहोचले नसता प्रकाश. तर प्रणव सर्व वेदेषु शब्द खे पौरुषम नृषु. प्रणव ओंकार सगळ्या वेदांमध्ये जे काही जाणलंय जातं, वेद म्हणजे ज्ञान, बॉडी ऑफ नॉलेज इज वेद. जे काही जाणण्यासारखं आहे, जे काही ज्ञान आहे कशाचे, त्याला वेद म्हटलं. म्हणजे नॉलेजचं ज्ञान स्वतः. या सगळ्यामध्ये प्रणव मी आहे, ओंकार मी आहे. ओंकार शब्द, कारण तो अनाहद नाद आहे. तर एकच शब्द असा आहे संपूर्ण सृष्टीत सगळ्या भाषांमध्ये, ज्याच्या तरी घर्षण नाही करावं लागत. कंठ, जिब्बा, हे इतके शब्द जे मी बोलून राहिलोय, सगळ्यांमध्ये आदळापट सुरू आहे, धमाधम, जीभ वर खाली, घर्षण सुरू आहे. घर्षणातूनच शब्द निर्माण होतात. ओम हा शब्द एकच असा आहे, कुठे फ्रिक्शन नाही, फ्रिक्शनलेस आहे, प्रेमातला आहे, ज्ञानातला आहे. जो ज्ञानी असतो तो फ्रिक्शन, तो झंझट नाही बोलत, झमेल्यात नाही पडत. समजदार व्यक्ती पल्ले नाही लागत. ठीक आहे, पढ़ा जाट खुदा जैसा म्हणतात. अनपढ़ जाट पढ़ा जैसा, पढ़ा जाट खुदा जैसा. गधे जे असतील, कोणी डोक्यामध्ये अक्कल नाही आहे, जे भांडण तंटा, सतत हमरी तुमरी, इग्नोरंट जे आहे, अडाणचोट ज्याला म्हणतो आपण, अनपढ़ा जाट पढ़ा जैसा. ठीक आहे बाबा, हो प्रभु हरिओम, यस यस सर. और पढ़ा जाट तो खुदा जैसा. अजून त्याच्या छाती ठोकून थोडंफार काय आलं, थोडं आलं तर खूप खूप आपले स्वतःला आली अक्कल. ठीक आहे, हरी श्री हरी, हात जोडून समोर चालतं करा, सुट्टी करून घ्या, आपलं तिथून जीव सोडवून घ्या. फ्रिक्शन नको, संघर्ष नको, घर्षण नको. ते ज्ञानाचं लक्षण आहे. आवश्यकता नाही आहे घर्षणाची, सोडतं घेण्याची वृत्ती आहे. अटक नाही आहे, खटक नाही आहे. सकाळच्या ध्यानात, जेव्हा आताच्या थोड्या वेळापूर्वी ध्यानात म्हणतो, वैकुंठित बुद्धी झाली. हरिपाठात ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की मी माझे पूर्वज वैकुंठाला पोहोचले हरिनामाने. तिथे जाऊन अटक सुटली, खटक सुटली, गाठी सुटल्या, जिद्द नाही राहिली, हट्ट नाही राहिला, तो वैकुंठातला गेला. तर फ्रिक्शन नाही, हे एकाच ओंकारामध्ये शक्य आहे. सहज आहे त्यांनी, त्याचं अस्तित्वच तसं आहे, फ्रिक्शनलेस. अन आहद नाद म्हणतात त्याला, नाद बिंदू कलातीतम. तो असा नाद आहे ज्यात आहद नाहीये, कोणाला त्रास नाहीये. एवढं काय की जो म्हणतोय त्याला स्वतःच्या घशाला, स्वतःच्या कंठाला, स्वतःच्या जिभेला सुद्धा काही घर्षण, एकमेकासोबत स्पर्श घर्षण नाहीये. म्हणून त्याचं महत्व म्हटलं, कारण ईश्वराचं अस्तित्व, ईश्वराचं स्वरूप तसं आहे. म्हणून तो सिंबल आहे. ओंकार त्याचं सिंबल आहे, आयकॉन आहे, निर्देश करणार आहे की ईश्वरात घर्षण, फ्रिक्शन, नेगेटिव्हिटी हे कुठेच काहीच नाहीये. काही द्यावं लागेल तर मिळेल असं नाहीये. शब्द खे पौरुषम नुष. आकाश में शब्द, पुरुषों में पुरुषत्व. पुरुष आहे पण पुरुषत्व नाही तर उपयोग काय? जसं मी ते पुरुष सुक्तात सांगितलं, इंद्र तर झाला, अग्नी तर बनवला, वरुण तर झाला, पण पडले राहिलाय. अग्नी थंड होऊन पडलाय, वायू स्तब्ध आहे, इंद्र कोरडा पडलाय, वरुण
कोरडा पडला तर उपयोग काय जो कारण त्यांच्यातलं पुरुषत्व निघून गेलं, पुरुषत्वच नव्हतं. तर मग पुरुष काय कामाचा, उपयोगाचा नाही. तर तो स्वतः म्हणतो मैं पुरुष मी पुरुषत्व हूं. तर आता इथे जेवढे पुरुष असतील, समजा जर असतील, आहेत मला वाटतंय, तर लक्षात घ्यावं की आपल्यामध्ये जे पुरुषत्व आहे तो आहे. अभिमान जर करायचा असेल तर त्याचा करावा, स्व अभिमान करावा, स्वाभिमान स्वतः जे आहे तो जो आहे आपल्यामध्ये. तर मग आपणही तरुण जाऊ आणि आपल्या सोबतचे शक्य आहे तेही तरुण जातो. स्वाभिमान, आपल्या अहंकाराचा नको, अभिमान नको, स्वाभिमान हवा. अहम भावाचा की मी असा आहे, मी हा पुरुष आहे, माझं नाव हे आहे, माझं असं शरीर आहे, माझी इस्टेट इतकी प्रॉपर्टी आहे, माझी पदवी टायटल आहे, नाही. तो तर अभिमान झाला. तो तर या पुरुष शरीरात हे तर थंड पडणार आहे. स्व जर त्यातून निघून गेला तर कुठलीच इस्टेट कामात नाही येणार, सगळी विकूनही नाही होणार, सगळी द्यायला तयार असलं तरी नाही होणार, स्व निघून गेला तर. पण स्व अभिमान असावा त्या आपल्यामध्ये जो आहे, जो आपल्याशी निगडीत आहे. पुण्यो गंधा पृथिव्यांच तेजश्चास्मी विभावसौ. विभावसौ सूर्याचं नाव. विभा ज्याची आभा, ज्याची प्रभा. भा म्हणजे तेज. भारत तेजात रथ असलेला, ज्याची बुद्धी. भा इथे बुद्धीलाही ते भा म्हणतात, कारण आपलं सगळं तेज इथे साचवलेलं आहे. ज्याची जे मेंटली रिटार्डेड जर असला, ज्याला अक्कल नसली, बुद्धू असला, तर किती शरीर सौष्ठव असून, मनुष्य देह असून उपयोग नाही विशेष, कारण भा नाही आहे, तेज नाही आहे. त्यात जो रथ आहे, असा खंड, अशी भूमी, जिथले नागरिक जास्तीत जास्त करून तेजाकडे जातात. तमसोमा ज्योतिर्गमय. अंधारात जघन्य गुणतम 14व्या अध्यायात सांगतो तो. अधो गच्छन्ति तामसाः जघन्य गुणिवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः. गुणत्रय विभाग 14वा अध्याय. ही तामसिक प्रवृत्ती खाली नेणारी असते, अंधारामध्ये, अज्ञानाकडे. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्थाः. सात्विक वृत्ती वर नेणारी असते. आग लावली, आग पेटवली, दिवा लावला, तो वर जाते. ज्योत जशी दिव्याची ज्योत प्रकाश करते, पसरते, फैलते. स्वतः जो नाही ठेवत दिवा, स्वतःला मिळाला आता चला आपण स्वतः खाली अंधार असला तरी स्वतःचा प्रकाश दुसऱ्याला देण्याची प्रवृत्ती नॅचरली आहे दिव्यामध्ये, प्रकाशाची प्रवृत्ती. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसा. राजसिक प्रवृत्तीचा मध्येच अडकलेला त्रिशंकू सारखा, ना धड इथे ना धड तिथे. पुढे काय, अजून काय, मग काय, आता काय खायचं, आता काय बघायचं, अजून काय बघायचं, अजून काय बोलायचं, अजून कोणाला, इथेच चालू आहे बस घोणं सुरू. मच्छर सारखं, मच्छर जसं इथे बसला मग तिथे बसला, मग तिथे बसला. किडे मच्छर जीवन, जे राजसिक पुरुषाचं जीवन किड्यासारखं, मच्छरासारखं, भुन 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 दिवसभर इकडे तिकडे चाटत बसणं, खात बसणं, फिरत जाणं, बस झालं, बाकी काही नाही. पुढच्या जन्मी कदाचित मच्छर होणार. सात्विक वर जाणारा. ऊर्ध्व म्हणजे वर, अधो म्हणजे खाली, अधो पतन म्हणतो. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसः जघन्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसः. तर इथे सूर्य म्हटलं वरने अपलिफ्ट करणार, अंधाराकडून. प्रभास तेजश्चास्मी विभावसौ. त्या सूर्याच्या तेजामुळे आपण बघू शकतो. आणि अंधार जेव्हा तो, रात्र जेव्हा होते, ती वस्तू तिथल्या तिथे आहे. तो कुत्रा तसाच बसला आहे, त्याला लागून एकदम समोर, तर चावला, अरे दिसला नाही, कारण तिथे तर बसला होता, संध्याकाळी तर दिसत होता. कुत्राही आहे, डोळाही आहे, आणि डोळ्यांनी दिसण्याची शक्ती आहे, सगळं तसं आहे. पण मुख्य सूर्य नाही आहे, प्रकाश नाही आहे, त्याच्यामुळे दिसते. तेजश्चास्मी विभावसौ. उपयोग काही नाही, पडलं राहिला सगळ्याच्या सगळे. नुसती जर रात्र असती, समजा अशी एक आठवडा असा आला आयुष्यात, सूर्यप्रकाशच नाही होणार, आठवडा पूर्ण
चिडीचूप गडगड अंधकार एकदम काळा खोट. एक आठवडा, सोमवार ते रविवार काही अजिबात सूर्यप्रकाश नाही. सूर्य जर प्रकाश नाही तर चंद्रही प्रकाश नाही. बरं, जेव्हा कोणी विचार करत अच्छा सूर्यप्रकाश नाही तर चंद्राच्या प्रकाशात, चंद्राजवळ एक झेट स्वतःचा प्रकाश नाही, एक कण स्वतःचा प्रकाश नाही. 100% चंद्राचा प्रकाश सूर्याचा प्रकाश चमकून रिफ्लेक्ट झालेला आपल्याला. सूर्यप्रकाश नाही तर चंद्रप्रकाशही नाही, थंडा पडला, चंद्रही मेला. सूर्य जर नाही तर कसं होईल? कोणती वस्तू कुठे आहे, काय आहे, कोण आहे, एकदम काहीच कशाला काय अर्थ नाही. जीवन मुश्किल होऊन जाईल, असंभव होऊन जाईल. किती त्या विचार केला याचा? जे सहज प्राप्त आहे त्याचं महत्व जीवनात विचार करायला वेळ मिळाला का? हा विचार करायला. कारण वेळ दुसरीकडे गेला, दुसऱ्या कशामध्ये. जे मूल्यांकन जीवनाचं जे मूलभूत आहे, फंडामेंटल्स जे आहे, जर विसरलो तर मग लथडल्या जर जाणार ना. फंडामेंटल्स जर सोडले, बेसिक गोष्टी जर सोडल्या तर हाल बेहाल हाकलल्याच जाणार सगळीकडून. जे फंडामेंटल्सला धरून ठेवलं, लगा रहे डांड से तो बाल न बाका होय, अन्यथा कबीरजी म्हणतात, एक देख कबीरा रोय, चलती चक्की देख के दड़ जात दिया कबीरा रोय, दो पाटन के बीच में साबुत बचा न कोय. मग पालके रे, पण हे 2 दाणे गव्हाचे या दांडीला लागलेले, तिथे जे त्याच्या बाजूला जे आहे दांडीच्या जवळ धरण, ते मात्र दिवसभर बाई जात दळून राहिली आहे. पण ते तसे बाकी तर पोतभर दळून झाला आणि सगळ्या आटा पिसला. पण हे 2 पठ्ठे इथेच राहिल्या. चलती चक्की देख के दिया कबीरा रोय, दो पाटन के बीच में बाल साबुत बचा न कोय. मग सूक्ष्म दृष्टीने पाहायला म्हटलं, चक्की चले तो चाला न दे, तू क्यों कबीरा रोए, लगा रहे दंड से तो बाल न बाका हो. उसको पकड़, उसके राम चरणों में जो आया उसे न लगे ये माया. तर आपल्याला किती वेळ मिळाला सूक्ष्म दृष्टी, नीट विचार, ध्यानात शांत होऊन, लक्ष देऊन, ऑनेस्टली इमानदारीने याचा विचार करून ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. सगळी ग्लानी निघून जाते, सगळी उद्वेग नाही राहत, कोणावर राग नाही राहत, कोणावर चिडचिड नाही होत, सगळ्या अपेक्षा निघून जाते, सगळे जजमेंट, एक्सपेक्टेशन सगळं फ्री, रेड, छोटी मुक्ती. त्यालाच म्हणजे मुक्ती. हे झंझटीतून मुक्ती, त्या कचरापट्टीतून, अपेक्षातून, देण्या घेण्यातून, म्हटल्यातून, आपल्या तुपल्यातून मुक्ती. सगळं भेजा तिकडे फसलाय, पूर्णवेळ म्हणून मुक्ती नाही, या बंधन आहे. तिथून जर काढला खोपडी थोडी आणि इकडे लावली अक्कल, जे मुख्य जे आहे तर मुक्तीच आहे. जीवनाचं जीवन मुक्तच आहे. शब्द आहे जीवन मुक्त. वास्तविक स्वरूप जीवात्म्याचं मुक्तच आहे. स्वतःला बंधनात मानून घेतलं, स्वतःला बांधून घेतला, स्वतः धरला म्हणून राहिले, सोडत नाही. स्वतः धरून घेतलं. माकडाने घागरेत हात घातला, फुटाने खाला, पकडत माकडाला तसं पकडतात. निमुळत्या मानेच्या घागरीत सुरईत गुळ फुटाणे टाकून खाला जात, पक्क धरते. जेवढं थोडं एक घ्यायची नाही, वृत्ती खूप पाहिजे, सगळं पाहिजे. धरलं तर मूठ धरली, तर जाताना रिकामात टाकला तर चालला गेला, काढताना मूठ बांधली तर निघतच नाही, काही केल्या निघतच नाही. त्या मरकटाला एवढी अक्कल नाही की आपण सोडशील तर जसा काढला तसा निघेल, सोडला तर अरे मग सोडला तर पण मिळणार नाही ना फुटाणा. बरं तू असं करणार, 2 बोटाने 1 फुटाणा घेणं असं काढ, नाही एवढ्या आहेत, 1 फुटाणा का सगळे पाहिजे. तर सगळे धरून ठेवले तर मग निघतच नाही. त्याच्यामुळे मग कुठे जाऊ शकत नाही, चढू नाही शकत झाडात. तर पकडला गेला, मग जन्मभर डमर 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 नाचून दाखव. मग दोरीने मानगुड बांधला गेला आणि डामर नाचला लावून आला. दुसऱ्यांवर निर्भर जीवन. मग 2-4 फुटाणे टाकून दिलं समोर, टाळा वाजवून. हा छान छान आहे, किती छान आहे तुमचं घर, बापरे. हा छान, तुम्ही चांगलंच बनवलं, छान दिसता तुम्ही, छान बनवला स्वयंपाक, चांगले आहे. बस हे थोडे फुटाणे टाकून खा, मग माकड खाऊन पुन्हा नाचून सुरू. सोडलं तर निघाला. आपल्याला कोणी कुठे नाही धरलं, आपण धरला ना.
सगळ्यांना. आपण सोडलं तर मुक्त, फर्स्ट क्लास जीवन. ज्यांनी आपल्याला धरलाय तो सतत आहे सोबत. तिथे पौरुषमनुष्य पुरुषत्व तो आहे म्हणून पुरुष आहे, तो आहे म्हणून स्त्रीत्व आहे, तो आहे म्हणून जीवन आहे. प्रणव सर्व वेदेषु शब्दखे पौरुषमनुषु पुण्यो गंधः पृथिव्यां च तेजश्चास्मि विभावसौ. श्लोक सुरू होता 9. तर पुण्यो गंधः पृथ्व्यां, पृथ्वीमध्ये गंध मी आहे. गंधक, गंध ही मिनरल्स, स्वाद पृथ्वीमधला जो आहे तो राळ, ऊद, नैसर्गिक जे येतात ते. कांद्याचं बीज, कांदा रोप पीठ लावला, बाजूला गुलाब लावला, इकडे मोगरा लावला, इकडे लसूण लावला, इकडे मुळा लावला आणि इकडे भेंडी लावली. एकाच गार्डन मध्ये, तीच भूमीच्या काय 8x4 पट्ट्यामध्ये. कशी कमाल आहे, चमत्कार. कधी लक्ष दिलं, कधी विचार केला काय चमत्कार आहे की त्यांनी आपला कांद्याचा स्वाद काढला तिथून. त्याच्यातून कांद्याचा स्वाद येतो. आला कुठून स्वाद त्याच्यात, एवढा गंध कुठून आला, वास कांद्याचा. पण त्यांनीच गुलाबाला इतका मधुर कसा मिळाला, मोगऱ्यात इतका एक्झॉटिक, इतका मद मस्त स्वाद, आणि मुळ्यात वेगळा स्वाद. नुसताच स्वाद नाही, खनिजही वेगळे निरनिराळे. हे सगळं कसं पुण्यो गंध पृथिव्याम. या पृथ्वीमध्ये माझच पुण्य रूपाने मीच आहे. पुण्य श्लोक, उत्तम श्लोक मीच आहे. म्हणून त्यात निरनिराळ्या ज्याला जे हवा त्या पिटाऱ्यातून, ज्याला जे हवं जे त्याला ते तसं मिळते ना. केमिकल्सनी बनवलेल्या उदबत्तीने इतका आनंद नाही होत. प्रयोग करून पहा. जितके राळ ऊद लावली तर धन होऊन जातं मन, एकदम धोनीच लागण्याची वेळ आहे. राळ ऊद लावली तर. किंवा पृथ्वीतून मिळालं चंदन, पृथ्वीतून आहे ना, चंदनाचं झाड लावलं, कुठून एवढा सुगंध सुवास आला, कसा कुठून आला? पृथ्वीतून आला. चंदनाचा खस कुठून आला? खसचे जे ताटा वाळ्या, झाड आहे पृथ्वीतूनच आला. चंदनही पृथ्वीतूनच आला. केवडा कुठून आला? पृथ्वीतून आला. मोगरा कुठून आला? केशर, केशरचा स्वाद कुठून आला? पृथ्वीतूनच आला. एक पुण्यवान गंध आहे, सात्विक आहेत, शांतीकडे नेणारे आहेत, तेजोमय करणारे गंध आहेत. नुसतं परफ्यूम केमिकल बनवलं नाही, राजसिक करणारे आहेत. परफ्यूम बघून प्रयोग करून पहा. रोज परफ्यूम खूप स्प्रे करून जाणाऱ्या लोकांची वृत्ती मध्ये तिष्ठन्ति राजसा. चबर 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 सतत स्वतःची इमेज सांभाळणं, सतत आपण कसं दिसतो हे, आपल्याला लोक काय म्हणतात, खूप इमेज मध्ये घुमण्यामध्ये. आणि जे सात्विक आहे त्यांनी चंदनाची उदबत्ती लावून घरी देवाची पूजा सुरू आहे, ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था, त्यांच्या मनात शांती दिसल. थोडक्यामध्ये संतुष्ट सततम योगी, थोडक्यात समाधान, अल्पसंतोषी दिसतील. जेवढा आहे तेवढं ठीक आहे, चांगला आहे, आभार आहेत, ही वृत्ती राहील. म्हणून इथे म्हणतं पुण्यनाद, पुण्यो गंधः पृथिव्यां च तेजश्चास्मि विभावसौ जीवनम सर्वभूतेषु. एंड ऑफ स्टोरी. किड्या माकड्यांमध्ये, हाती घोड्यांमध्ये, स्त्री पुरुष मध्ये, मैयामध्ये भैयामध्ये, माईमध्ये बाईमध्ये, मुला मुलीमध्ये, बुढ्यांमध्ये जवानांमध्ये, जीवनम सर्वभूतेषु. एंड. तर मग आपल्या समोर जो वैरी उभा आहे, शिव्या देऊन राहिला, अन्याय करून राहिला, अपमान करून राहिली आहे, उलटे उत्तर देते आहे, तिच्यातही आहे पण स्वतःतही आहे. कधी लक्ष गेलं का? तू कृष्ण म्हणतोय तुझ्यात आहे, याच्यावर विचार करावा. कृष्ण म्हणतोय अगं मी तुझ्यात आहे, अरे बापा मी तुझ्यात आहे, आत्ता आहे, इथे आहे. लक्ष गेलं का कधी? आहे तर कुठे? दाखव मग मला, अनुभव कर. ठीक आहे, बघ. दिव्यम ददामि ते चक्षु पश्चिमे योगमैश्वरम. तुमचं या डोळ्यांनी नाही दिसणार, हे डोळे आत जाऊन कसे पाहणार आहे? पण आज तुला ज्ञान नेत्र, शिव नेत्र दिला आहे.
त्यांनी बघशील तर दिसेल, कळेल, लक्षात येईल. विचार कर, केला का? जीवनम सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु. तप मागे एकदा सांगितलं होता. पहिला शब्द नारायणाने उच्चारलेला ब्रह्माला बनवल्यावर. अजनाभ खंड भारताचं नाव आहे. आधीच भारत बनायच्या आधी, भरत राजाच्या आधी अजनाभ खंड नाव होतं. खंड म्हणजे तुकडा जमिनीचा. कोणता तुकडा? इतके तुकडे 7 किती काय जितके कॉन्टिनेंट त्यावेळी जितके असतील त्याची हा एक मोठा तुकडा अफगाणिस्तान पासून लंकापर्यंत असलेला, आणि इकडून इराण, इराक पासून पूर्ण तिकडे इंडोनेशिया पर्यंत एक सलग मोठा तुकडा. गांधारी जी होती, शकुनी जिथून होता ते अफगाणिस्तान होता. गांधार, खंडार अफगाणिस्तानचं कोळ होतं ते. गांधारी, शकुनी, तिथून निर्माण झालेला दुर्योधन गांधारी पासून. त्यावेळी भारतातच भाग होता. यवन काल यवन राजासोबत युद्ध भागवतात उल्लेख येतो श्रीकृष्णाचा झाला होता. यवन जाती म्हणजे मुसलमानांची, इराण इराक कडून आलेला काल यवन. तेवढ्यात स्वस्त नाही मला, हे इकडचे राज्य पाहिजे, हस्तिनापूरचंही म्हणून. तर तो खंड तिथून जिथून नाभ म्हणजे नाभी, बेंबी, नावल, अज जन्मवाचक ज, जो कधी जन्मला नाही, अजन्मा जो आहे त्याच्या नाभीतून अजनाभ निर्माण झाला जेव्हा ब्रह्मदेव. आणि मग तिथून बघ चार दिशेनं पाहिलं तर 4 कशा दिशा निर्माण झाल्या. जिथे जिथे पाहिलं पृथ्वी निर्माण करायला सुरुवात केली. इथून ब्रह्मकुंड कुरुक्षेत्र जवळ भारतात तिथपासून त्याचं नाव आपलं अजनाभ खंड. मग कित्येक युगांपर्यंत ते नाव मग भरत राजापासून भारत पडलं. तर ब्रह्माची निर्मिती झाल्यावर इकडे तिकडे पाहायला 100 वर्ष उल्लेख आहे. ब्रह्मसंहिता नावाची 100 अध्यायांचा एक शास्त्र आहे ब्रह्मसंहिता. ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारण, त्यातला श्लोक आहे. त्या ब्रह्मदेवानी कबूल केलं. 5व्या अध्यायात पहिला श्लोक ब्रह्मसंहितेतला 100 पैकी. ईश्वर परम कृष्ण. हो, आता कळलं मी. 100 वर्ष वर खाली जाऊन सगळीकडे पाहून सगळ्यात मोठा ईश्वर, परम ईश्वर कृष्ण आहे, परमात्मा. सच्चिदानंद विग्रह, याचा विग्रह, याची मूर्ती, याचं शरीर सतचित आनंदाने बनवलेलं आहे. सूर्याचा प्रकाश सगळीकडे, हा आपला आनंद सगळीकडे वाटून राहिला, प्रभाव हा आपलं चैतन्य सगळीकडे देऊन राहिला. हा जिथे जिथे जाते तिथे चैतन्य जीवन निर्माण होते. याचे अस्तित्व जोपर्यंत आहे तोपर्यंत मृत्यू नाही, शक्य नाही, सत आहे हा. याच्या नुसते प्रेझेन्सनी आनंद आहे, प्युअर आनंद, प्युअर जॉय, शुद्ध आनंद, प्रेम आनंद. ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद. आधीच्या आधीवाला. आधी काय होतं? 1000 वर्षापूर्वी, 10,000 वर्षापूर्वी वेळ जिथून सुरू झाला. काल का महाकाल, स्वतः म्हणतो तो गीतेत 11 अध्यायात, कालोहमस्मी, महाकाल विक्राळ म्हणतो अर्जुन म्हणतो त्याला. काळ सुरू व्हायच्या आधी जो होता, आधीच्या आधी, तो अनादि, आधी नाही आहे, आधीच्या आधी आहे. अनादिरादिर गोविंद, इंद्रियांचा स्वामी गोविंद, म्हणजे वेदांचा स्वामी, सगळ्या ज्ञानानीच. वेदैव सर्वैव अहमेव वेद्यो वेदांत कृत वेद विदेह चाहम. श्रीकृष्ण स्वतः म्हणतो भगवद्गीता स्वतः, वेदैश्च सर्वैर अहमेव वेद्यो वेदांत कृत वेद विदेह चाहम. वेदैश्च सर्वैर अहमेव वेद्यो वेदांत कृत वेद विदेह चाहम.
की वेदैश्च सर्वैर अहमेव वेद्यो. सगळ्या ज्ञानाने जगातल्या जाणण्या योग्य फक्त एक मीच आहे. वेदैश्च सर्वैर, सगळ्या वेदांमधून अहम एव वेद्य. शेवटी जे सगळं कळेल, सगळ्या ज्ञानातून जे लक्षात येईल, सिद्धांत निर्देश, तो मी राहील, तोच मी आहे. एवढंच नाही, वेदांत कृत, वेदांना बनवणारा, ज्ञान निर्माण करणाराही मीच आहे. वेद एव चाहम, ते ज्ञान स्वतःही मीच आहे. वेदैश्च सर्वैर अहमेव वेद्यो वेदांत कृत वेद वेदेह चाहम. 15व्या अध्यायात पुरुषोत्तम योगात वर्णन येतं. द्वाविमौ पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एव च. हा 15व्या अध्यायातला श्लोक होता. असंच वर्णन 11व्या अध्यायातलंही 11व्या अध्यायात येतं, पण हा पुरुषोत्तम युगातला होता. तर त्याच्यासाठी ब्रह्मदेवाने म्हटलं अनादिरादिर गोविंद, सगळ्या ज्ञानाचा, सगळ्या इंद्रियांचा इंद्र म्हणजे स्वामी राजा हा आहे. सर्व कारण कारण, सगळ्या कारणांचा कारण. द वाय बिहाइंड ऑल द वायज. असं का होते, वर फेकलं खाली का येते, असंच का व्हायला हवं, कसं कसं होते, कशाने होते, काय होते सांगू शकतो, पण कोणी ठरवलं की गुरुत्वाकर्षण शक्ती, कोणी ठरवलं सूर्यात प्रकाश, कोणी भरला त्याच्यात प्रकाश. ज्योतिषाम पिता ज्योति तमस परमुच्यते. 13वा अध्याय क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. ज्योतीत ज्योती कोणी टाकली, दिव्यात लावल्यावर जे काही आहे त्याच्यात जे आहे ते कोणी बनवलं, ते कोणी टाकलं, त्याचं कारण काय? सिंपल कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. जिज्ञासू जर असेल, अर्थार्थो जिज्ञासू ज्ञानीच भरतर्षभ. त्याच अध्यायात 7व्या अध्यायात पुढे श्लोक येईल. चतुर्विधा भजन्ते माम जनानाम सुकृतिन. जिज्ञासू जर असेल, क्युरियस माइंडेड जर असेल, तर विचार केला की हे सगळं बनवलं कोणी, कसं बनवलं, का, त्याच्या मागे कारण काय? ब्रह्माने सांगितलं सर्व कारण कारण. त्याच्या मागचा महाकारण हा आहे महाबा गोविंद. केव्हा सांगितलं, कसं सांगितलं, ते 100 अध्याय कसे झाले, दर 100 वर्ष असं वर्णन आहे. वर खाली इकडे तिकडे चतुर्वदन म्हणतात त्याला, 4 तोंड दाखवतात ब्रह्माला. कारण इकडे पाहिलं, इकडे पाहिलं, इकडे पाहिलं, इकडे कोणीच नाही. ते मी कोण आहे, मी कुठून आलो, माझं प्रयोजन काय, कारण काय इथे असण्याचं, हा ब्रह्मानी विचारलेला प्रश्न अजूनही जीवात्म्यांमध्ये आपल्यामध्ये आहे. मी कोण आहे, इथे कशासाठी आहे, काय करायला हवं. ते 100 वर्षाचे 100 अध्याय रचले त्यांनी. 100 ते त्याची ब्रह्मसंहिता झाली. पहिला शब्द जेव्हा त्याला ऐकू आला नारायणाचा, पहिले दर्शन नाही झालं, पहिले शब्द आहे, शेवटी शब्द असतो. मरणाऱ्या माणसाला, व्यक्तीला असं म्हणतात, मला माहित नाही अजूनपर्यंत मेलो नाही म्हणून आठवत, मागच्या मरण आठवत नाही, पण की ऐकण्याची शक्ती सगळ्यात शेवटी जाते. शेवटपर्यंत ऐकू थोडं 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 येत राहतं. डोळ्यांनी दिसत जरी नसला, चव जरी गेलेली असली तरी ऐकू येतं. शेवट पुसट पुसट. म्हणून म्हणतात मरणाऱ्या व्यक्तीसमोर मंत्र जपावे, भजन गावे, राम नाम करावा, कारण शेवटी त्यात मग त्याचं मन लागेल तर पुढे मुक्ती होईल, मोक्ष मिळेल. म्हणजे सुरुवातीलाही बाळाचा जन्म झाल्यावर टाळी वाजवतात, नर्स टाळी वाजवते, शब्दाने जाग येते. उठाळायचं असेल कोणालाही तर आवाज देतो, अलार्म लावतो, जोरात ओरडतो. कुंभकर्णाला उठवायचं झालं तर शेवटी नगारे नगारे वाजवून, तर त्याला पाचही लागले त्या कुंभकर्णासाठी. 5ही इंद्रियांचं, भोजनाचा स्वाद, नगारे, प्रकाश, डोळ्या सगळंच करायला लागलं. तर भाल्यानी टोचणं, स्पर्श, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध सगळंच त्याला. पण पहिला अनुभव आणि शेवटचा अनुभव आवाजाचा आहे. तर ब्रह्माला एक पहिला असा अनुभव झालाय, तर शब्द ऐकवाला, नारायणाचा आवाज ऐकवाला. कोणता शब्द होता? तप. इथे मी कावर एवढे लंबा चौडा व्याख्यान कशासाठी देते, इथे म्हणतात तपश्चास्मी तपस्विषु, 9व्या श्लोकात शेवटचा भाग.
जीवनम सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु. पहिला शब्द म्हणला देवात नारायणाने उच्चारला तप म्हणजे वर्क हार्ड. तप अस्य तपस्या, प्रयत्न कर, ट्राय कर, मेहनत कर. तप म्हणजे तपण म्हणजे गरम होणं, तपेला म्हणतो. तपला, तप्त जीव, तप्ता अग्नी, गरम. जे आपण मेहनत करतो ते गरम होते, घर्षण करतो, एकमेकावर खूप घासलं तर गरम होतं, तप्त. कारण काहीतरी क्रिया होऊन राहिली आहे, क्रिया कर, काहीतरी केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, करावं लागेल. नमाम कर्म आणि कर्म करावंच लागेल. शरीर धर्मही नाही, त्या 3ऱ्या अध्यायात आपण ऐकलं होतं. तर जे करावं लागेल, ध्यान करावं लागेल, गीता वाचायला लागेल, शांत बसावं लागेल, विचार करावा लागेल, तर इथून सुटेल. जीवनम सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु. एक श्लोक अजून करू, मग ध्यान करून सुटेल. बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम, बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम्. संपूर्ण भूतों का सनातन बीज मुझको ही जान. वडाच्या झाडाची बी असते, त्याच्यातून केवढं मोठं वडाचं झाड येते, बी पण असते त्याची उमरातून, त्याचे जिथं टेकतात तेथूनही येतं. पिंपळाच्या झाडाला फळ लागते, औदुंबराच्या झाडाला फळ लागते, मोठमोठाले वृक्ष. इतक्या छोट्या छोट्या बिया ओढून पहा, त्याच्यात एवढी टिचूभर बी असते, पण त्यात दडलेला आहे, लपलेला आहे महावृक्ष. बीजातला बी. बीजं मां सर्व भूतानां. कुठल्याही जीवनाची सुरुवात होते ती एकदम कणापासून. कुठलाही सृष्टीतला कोणताही जीव, कोणताच हत्ती एकदम जन्माला, हत्तीच्या हत्ती धडाकन पोटात नाही मोठा तयार होत, हत्तीणीच्या पोटात. मोठ्यातला मोठा जीव, देव मासा असो, ना तर हत्ती असो, ना तर जिराफ असो, ना तर हेला असो, रेडा असो, गेंडा असो, ना तर मोठा बोध्या पुरुष असो, एवढ्याशा कणापासून. केस शास्त्रामध्ये वर्णन आहे, केसाचं टोक, त्याचे 10,000 भाग जर केले उपनिषदांमध्ये, केसाचं टोक, फक्त टोक, पूर्ण केस नाही, टोक, आणि त्याचे 10,000 जर तुकडे केले, मग जो तुकडा राहील त्याच्यापेक्षा बारीक तुकडा जीवाणू. खरी गोष्ट आहे, विज्ञानाने सिद्ध झाले, पण आपल्या उपनिषदांमध्ये हजारो वर्षांपूर्वी सांगितलेले आहे, लिहिलेला वाचलेला आहे प्रत्यक्षात. तिथपासून सुरू झालं. एवढं इतकं सगळं त्याच्यामध्ये कसं आलं, की पुढे जाऊन कसं शरीर राहील, पुढे जाऊन किती मोठं वाढेल हे वृक्ष, पुढे जाऊन पोहेल कशा तो मासा, पुढे जाऊन मोठमोठाला हत्ती सोंडेनी उचलून झाडाचे झाड फेकून कसे देईल, एवढी ताकद, एवढं शरीर, एवढं हे सगळं कसं येईल. बीजं मां सर्वभूतानां. सगळ्यांमध्ये बीज मी रोवून ठेवलेला आहे त्याचा, त्या सीड मध्ये. विद्धि पार्थ सनातन. विद्धि म्हणजे हे समज, लक्षात घे. विद धी, धी म्हणजे बुद्ध धी, आपल्या शक्तीने समजून घे. विद सनातन म्हणजे पहिलेपासून आहे, हे केव्हा तरी निर्माण नाही झालं की आता वडाचं झाड काही आधी नव्हतं ना. हे सगळे बीज, सगळे प्राणी पहिलेपासून असंच आहे की मीच हे बनवलेलं आहे. बुद्धिर्बुद्धिमतामस्मी. कोणी आपल्या बुद्धीचा गौरव अभिमान न करावा खूप, की मला असं येते, मला इतक्या भाषा येतात, आणि मी इंजिनिअरिंग, डॉक्टर, PhD, असं तसं. एका क्षणात सगळं सगळं जाऊ शकतं. सगळी बुद्धी तो म्हणतो मी 100%च्या 100% पूर्ण. आपण इथून कुठून बनवून नाही, आपण स्वतःच नाही आणलं स्वतःसोबत. आपणच स्वतःला नाही आणलं, तर आपल्या सोबतच कसं स्वतःसोबत आणलं. पूर्णच्या पूर्ण मीच स्वतःने येऊ शकलो कुठूनच. तर माझ्यासोबत जे काय आहे, इन्क्लुडिंग माझी बुद्धी, याच्यावर मी दावा कसा करू शकतो, मी कसा क्लेम करू शकतो की माझी बुद्धी आहे. उपयोग केला, ठीक, जे मिळालं त्याचा उपयोग केला, सदुपयोग केला, दुरुपयोग केला किंवा वाया घालवला. जे दिलंय साधन, त्याचा उपयोग मात्र केला. शरीराचा उपयोग, मनाचा उपयोग, अंतःकरणाचा उपयोग, बुद्धीचा उपयोग. बनवलं कसं आपण? बनवलं जर मी नाही आहे, ठेवूही नाही शकत मी,
जी वस्तू मी न बनवली आहे, न मी ठेवू शकत, न मी तिच्याबद्दल काही अदलाबदल करू शकत, ती माझी कशी? ज्याला जेवढी जशी बुद्धी आहे त्याला तेवढी तशी बुद्धी आहे, त्यांनी ती बनवली नाही आणि तो ती ठेवूही शकणार नाही. मग ती त्याची बुद्धी कशी? नाही. बुद्धिर्बुद्धिमताम अस्मी, कृष्ण म्हणतात अस्मी मी. श्रीकृष्ण म्हणतो. हजार प्रकारे त्याचं दर्शन होऊ शकतं, हजार प्रकारे त्याचा विचार केला जाऊ शकतो, शेकडो प्रकारे त्याचं स्मरण होऊ शकतं, सगळीकडे त्याचा अस्तित्वाचा अनुभव होऊ शकतो. म्हणून हे छोटे छोटे थोडे थोडे उदाहरण देऊन समोर निघून जातं. तेजस्वी नाम, चौथा बुर्ज आहे, खूप तेजस्वी, अरे असे बोलतात, हो याचं टेड टॉक आहे, प्रभावशाली आहे, ते खूप उपनिषदावर व्याख्यान देतात, अद्वैत वेदांताचे खूप तेजस्वी पुरुष आहे, संपूर्ण तेज, त्यांच्यामधलं तेज हे कृष्ण कृपेचं लक्षण आहे. कृष्ण कृपेमुळे आहे, कृष्णाच्या अस्तित्वाचं दर्शन आहे त्यात. तो शरीर आहे नुसतं आकार त्या भांड्यामध्ये ठेवलाय, भांड्यात तूप टाकलं म्हणून तूप आहे, नुसतं रिकामं तपेल पातेलं चाटत नसतं बसलं कोणी पुरणपोळीवर, हे रिकामं भांडं ठेवून घ्या, काय घ्या याच्यात तूप आहे, कुठे तूप तर नाही दिसत आहे, तर नाही पण तुपाचं भांडं आहे ना, चाटा, पुरणपोळीला लावून चाटा, तूप नाही आहे. हे किती अद्वैत वेदांती, द्वैत वेदांती, भक्त, ज्ञानी, कर्मी, योगी किती तेजस्वी असले, किती बुद्धिमान असले, किती वाक्पटू असले, विद्या वाचस्पती पदवी असलेले जरी असले आहेत त्यांच्यात, आणि ते स्वतः मात्र कबूल करतात, जे कोणी खरोखर आहेत संत, गुरु, महात्मा, विद्या वाचस्पती, सत्संगी, सिद्ध लोक 100% कबूल करतात. तरच तर खरे आहे की बाबा माझं स्वतःचं काहीच नाही, राहू शकतच नाही. सगळ्यात मोठी गल्लत, सगळ्यात मोठा बुद्धूपणा, सगळ्यात मोठा गधेपणा की आपलं स्वतःचं काहीतरी म्हणणं, हे माझं आहे म्हणणं. माझ्या संपूर्णाला इथे दिसायचं आमचे नारायणाचे चरण, तेव्हा इथे डावीकडे श्रीमन नारायणाचा मोठा फोटो आहे, त्याचे चरण दर्शन होतं इथे. थोडंसं हलावलं कारण खूप सूर्य चमकून आला डोळ्यावर. तर तेजस्वी नाम हम, हे अर्जुन मैं तू संपूर्ण भूतों का सनातन बीज मुझको ही जान, मैं ही बुद्धिमानों की बुद्धि हूं और मैं ही तेजस्वियों का तेज हूं. व आपण 8, 9, 10, 11 वाचले होते, श्लोक 4 वाचले होते सुरुवातीला, तर 11वा करूनच घेऊ. हे भरत श्रेष्ठ, मैं बलवानों का आसक्ति और कामनाओं से रहित बल अर्थात सामर्थ्य हूं. बलम बलवताम च अहम काम राग विवर्जितम. जसं बुद्धिमानांची बुद्धी, धनवानांचं धन, कलाकारांची कला, भक्तांची भक्ती, ज्ञानींचं ज्ञान, कर्मींचं कर्म करण्याची क्षमता, तेजस्वीचं तेज, तपस्वीचं तप, सूर्यात प्रकाश, पृथ्वीत गंध, समुद्रात जल, तसंच तो इथे म्हणतो बलवानांमध्ये बल. बलम बलवताम च अहम, बलवानांमध्ये बल मी आहे, पहलवानांमधलं शक्ती मी आहे. हे जर पहलवानांच्या लक्षात आलं तर पुष्कळ बल, त्यांचा अभिमान दूर, अहंकार नाही येणार. मग काम राग विवर्जितम, ज्यांच्यामध्ये कामना नाही, आपल्या बळाचा दुरुपयोग करणं. शक्ती म्हणजे नुसतीच मस्क्युलर नाही, पॉलिटिक्स मध्ये मंत्री जे बनून बसले, राजनीतिक शक्ती आहे त्यांच्यामध्ये, त्यांच्या हातात सत्ता आहे, सामर्थ्य आहे. बल म्हणजे सामर्थ्य, कसंही सामर्थ्य. कोणाची पदवी जर आहे, कोणाला जर पोर्टफोलिओ मिळाला आहे, बजेट मिळालं आहे, ऑफिसर आहे, तर ते त्यांचं बल आहे. बाहुबल, कोणी ब्राह्मण तेजस्वी आहे तर मंत्र बल, जे कुठलं बल आहे, वाक बल, धनाचं बल, पण ते बल ईश्वर आहे तर जर काम राग विवर्जित, म्हणजे शुद्ध सात्विक बल मिळालं होतं, ईश्वर रूपी त्यांना सत्ता मिळाली होती, निवडून आले होते, लोकमत मिळालं होतं, लोकप्रिय झाले होते,
त्यावेळी त्याचा उद्देश तर काम राग विवर्जितम, कामना स्वतःची स्वार्थपूर्तीसाठी ना ते मंत्री बनवणे मत मिळालं होतं. आणि राग चिपकून जाण्यासाठी सोडायचे नाही हे खुर्ची, इतकेच मलाच पाहिजे, हे राज्य माझंच आहे. दुर्योधनाचा कसा हट्ट होता, नाहीच देणार. परत तुझे वडील आंधळे होते हे लोक, तेव्हा ते म्हणून याला मिळालं होतं, आता याचा मुलगा आहे, इथपासून आपली पद्धत अशी आहे. नाही मला एकदा मिळालं, हे हट्टाने जिद्दानी कपट करून खरंय द्यूतामध्ये हरवून करून कसं तरी मिळवलं, मग सोडायलाच खाली नाही. वनवास झाले, ठीक आहे, शर्यत पूर्ण केली, 12 वर्ष ते झालं, 13 वर्षाचा अज्ञातवास झाला, सगळ्या शर्ती पूर्ण केल्या. आता नाहीच द्यायचं आहे आपलं बल दाखवून. तर ते राग झाला त्याचा आपल्या राज्यामध्ये, आणि कामना दृढ झाली, नाही मलाच युवराज राहायचा आहे. तर काम राग विवर्जितम ज्याचं बल, तर त्यांनी दुरुपयोग केला, मग त्याच्यातलं बळ निघून गेला, हिरवून घेतलं गेलं, त्यातला ईश्वर निघून गेला. आणि जिथे काम राग विवर्जितम बल होतं, भीमा तेही होता दुर्योधनासारखा. स्वार्थासाठी त्याला नव्हतं ते हवं राज्य. अर्जुनामध्ये होतं, कर्णामध्ये होता. कर्णाचा हट्ट होता, नाही माझ्या परतफेड करायची, माझ्या मित्राची रक्षा झाली पाहिजे. मी असंच तर माझ्या मित्राकडे कोणी आत काय करून पाहणार. मी सुरू होता कर्णाचा. मित्रामध्ये खूप राग झाला होता, तर त्याला त्याचं बल अर्जुनापेक्षा कदाचित किंबहुना जास्ती बल होतं, त्याचं सोडावं लागला, सुटून घेतलं. अर्जुनाचं स्वार्थ प्रेरित नव्हतं बल, तर ते टिकून राहिला. बलम बलवताम चाहम काम राग विवर्जितम धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मि भरतर्षभ. प्रजनन शक्ती पण माझीच आहे, माझ्याकडूनच आलेली आहे. सृष्टीची निर्मिती जी सुरू आहे ती माझ्याच शक्तीवर भरोशावर सुरू आहे. तर आज इथे थांबव, बरोबर वेळ झाली आपली. पुढच्या वेळेस 12व्या श्लोकापासून सुरू करू. ये चैव सात्विका भावा राजसा तामसाश्चये मत्त एव इति तान् विद्धिं न त्वहं तेषु ते मयि. रहस्यपूर्ण श्लोक आहे पुढच्या. जे काय हे तसं थोडेसे उदाहरण दिलं तर सात्विक राजसिक तामसिक सगळं माझ्यापासून आलं, पण ते सगळं माझ्यात नाही, मी मात्र त्यांच्यामध्ये आहे. असं उलटा श्लोक पुढच्या वेळेस उलगडा करू. जय श्री कृष्ण, जय श्री राम, जय गणेश. थोडा वेळ ध्यान करू आणि मग प्रतिक्रिया, ईश्वर चर्चा.